हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अँटीहिस्टेमिनिक ड्रग्स बघितले होते. त्याच्यामधलं आपण सार हे अगदी डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण H1 अँटागोनिस्टला कवर करणार आहोत. नेमकं H1 अँटागोनिस्टचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, याच्यामध्ये किती ड्रग्स आहे, प्रत्येक ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि यूजेस आज आपल्याला बघायचे आहे. आय नो लेक्चरला खूप लेट झालेला आहे, बट सगळ्यांना माहिती आहे की आता रिसेंटली डेंग्यूची साथ आलेली आहे आणि मलाही त्याच्यामध्ये डेंग्यू झालेला होता. त्याच्यामुळे लेक्चर्सला लेट झालेले आहे. बट डोंट यू वरी, आपण इथून पुढे लेक्चर्सला कंटिन्यू करूया आणि आपला सगळा टॉपिक कवर करूया. ओके, देन आज आपल्याला बघायचं आहे की H1 अँटागोनिस्ट म्हणजे स्टुडंट्स, अँटागोनिस्ट म्हणजे माहिती आहे आपल्याला की अपोजिट फंक्शन करणारे सबस्टन्स किंवा केमिकल्स, असे ड्रग्स जे आपले अपोजिट फंक्शन करतात त्यांना आपण अँटागोनिस्ट म्हणतो. H1 सगळ्यांना माहिती आहे की H1 हे रिसेप्टार्स असतात हिस्टामाइन्सचे. H1, H2, H3 आणि H4 असे 4 रिसेप्टार्स बघितले आहे. हा जो आपला पहिला क्लास आहे याच्यामध्ये जे काही आपले ड्रग्स आहे ते अपोजिट फंक्शन करणार H1 रिसेप्टारला. सगळ्यांना रिसेप्टार्स माहिती आहे. रिसेप्टार्सचे लोकेशन काय आहे, त्याचं फंक्शन काय, आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, आता हे जे काही H1 अँटागोनिस्ट आहे याचे 2 क्लासेस आहे, फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन. सगळ्यात आधी आपण फर्स्ट जनरेशन बघूया की नेमकं फर्स्ट जनरेशन म्हणजे काय. जे काही मास सेल्स असतात त्या मास सेल्समध्ये आपला हिस्टामाइन हा बाउंड असतो हेपॅरिनसोबत आणि काय करतो, सी लाईक दी, हा आपला हिस्टामाइन जो आहे हेपॅरिनसोबत बाउंड असतो आणि तो इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम आयन्सची कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं तेव्हा काय होतं, हा बॉन्ड जो आहे तो ब्रेक होतो आणि हिस्टामाइन रिलीज होतं. हिस्टामाइनच्या रिलीजमुळं आपल्या बॉडीमध्ये बऱ्याच प्रकारचे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात, बऱ्याच प्रकारचे एलर्जिक रिएक्शन आपल्याला पाहायला मिळतात. हा हिस्टामाइन जेव्हा आपला H1 रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो तेव्हा बऱ्याचशे चेंजेस ऑकर होतात. आता कुठले कुठले चेंजेस होते, तर बेसिकली 2 चेंजेस येतात. पहिली काय होतं की जेव्हा आपला हा H1 रिसेप्टर ॲक्टिवेट होतो, हा रिसेप्टर काय करतो, फॉस्फोलायपेज A2ला ॲक्टिवेट करतो आणि सेकंड थिंग हा काय करतो की हा फॉस्फोलायपेज Cला ॲक्टिवेट करतो. आता ह्या A2 आणि C याचं खूप इम्पॉर्टंट रोल आहे आपल्या बॉडीमध्ये. जेव्हा आपला फॉस्फोलायपेज C हा ॲक्टिवेट होतो तर हा काय करतो, 2 केमिकलला ॲक्टिवेट करतो. कुठले कुठले, पहिला आहे आयनोसिटल फॉस्फेट IP3, याला आपण काय म्हणतो तर IP3 म्हणतो. आणि दुसरा कुठला आहे तर डाय ॲसिल ग्लिसरॉल, दॅट इज डॅग, याला आपण डॅग पण म्हणतो. म्हणजेच डॅग आणि IP3 असे 2 जे काही केमिकल्स आहेत ते ॲक्टिवेट होतं. ह्या 2 केमिकलचं नेचर काय, तर हे काय करतं आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम आयनचं रिलीजला इन्क्रीज करतं. आपल्याला माहिती आहे की कॅल्शियम आयन इन्क्रीज झालं तर काय होणार, अल्टिमेटली आपला हिस्टामाइन फ्री फॉर्ममध्ये होणार. हिस्टामाइन फ्री झाला तर काय होणार, परत तो H1 रिसेप्टरला जाऊन बाउंड होणार. H1 रिसेप्टरला बाउंड झाला तर काय, ॲलर्जिक रिॲक्शन देणार. जे काही आपल्याला नको आहे, अनवॉन्टेड जे काही सिम्पटम्स आहे आपल्या बॉडीमध्ये ते आपल्याला दिसणार. ठीक आहे, मग आता हे जे काही हिस्टामाइनचं नेचर आहे याला स्टॉप करायसाठी आपण काय करतो, अँटीहिस्टामिनिक ड्रग घेतो. म्हणजेच आपले H1 अँटागोनिस्ट हे काय करतात, जिथे आपला हिस्टामाइन जाऊन बाउंड होत होता तिथं जाऊन बाउंड होतो आणि जे काही हिस्टामाइन फर्दर केमिकल रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये करतात तर त्या रिॲक्शनला तो स्टॉप करतो. हे असं सिम्पल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे आपला H1 अँटागोनिस्टचं. आय होप सगळ्यांना क्लिअर असणार की नेमकं H1 अँटागोनिस्ट फंक्शन कसं करतो. H1 अँटागोनिस्टचे फंक्शन कुठले कुठले आहे तर हा काय करतो, स्मूथ मसलला रिलॅक्स करतो, फॉर एक्झाम्पल ब्रोंकोडायलेटर. त्याच्यानंतर हा काय करतो, वस्क्युलर परमॅबिलिटी इन्क्रीज करतो आणि हा काय करतो, पेन, हेडॅक, हायपरटेन्शन अशा केसला ट्रीट करायचं काम करतो. ह्या जनरेशनमध्ये वेगवेगळे ड्रग्स आहे जे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहे. सी, आपल्या सिलेबसमध्ये काही स्टार केलेले ड्रग्स आहे. आपल्याला माहिती आहे की स्टार केलेले जे ड्रग्स आहे त्या ड्रग्सचं आपल्याला सिंथेसिससुद्धा बघायचे आहे. आपले जे काही H1 अँटागोनिस्ट आहे याच्यामध्ये 3 ड्रग्ज आहे ज्याचे आपल्याला डिटेलमध्ये सिंथेसिससुद्धा बघायची आहे. तर याचं सिंथेसिस आणि बाकी सगळ्या ड्रग्सचे स्ट्रक्चर, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि यूजेस आपल्याला ह्याच लेक्चरमध्ये कवर करायचे. सी, फर्स्ट ड्रग आहे आपला डायफिनहायड्रामाइन हायड्रोक्लोराईड. हा आपला ह्या कॅटेगरीतला सगळ्यात पहिला ड्रग आहे. या ड्रगचं स्ट्रक्चर बघा इथे मेन्शन केलं आहे. स्ट्रक्चरमध्ये काय आहे, 2 बेन्झीन रिंग आहे जे कार्बनने अटॅच आहे
आणि हा जो इथे बघा इथे ऑक्सिजनला राऊंड केला आहे, म्हणजे हा ह्या क्लासमध्ये आहे. सारमध्ये आपण डिटेलमध्ये बघितले आहे की इथे जर ऑक्सिजन असला तर आपल्या कंपाऊंडचं नाव कुठला असतो, नायट्रोजन असला तर कुठला कंपाऊंड असतो, त्याच्यानंतर जर आपला कार्बन असला तर कुठला कंपाऊंड असतो, हे डिटेलमध्ये बघितलेलं आहे आपण. ज्यांनी नाही बघितलं त्यांनी लेक्चरमध्ये जाऊन बघू शकता आणि डाऊट क्लिअर करू शकता. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ डायफिनहायड्रामाइन हायड्रोक्लोराईड. याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे? सी, जे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपल्या H1 अँटागोनिस्टचं आहे तेच सगळ्या ड्रग्सचं आहे, कारण त्याच क्लासमध्ये त्याच कॅटेगरीमध्ये आपण ड्रग्स बघतो, तर सगळ्यांचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस हे ऑलमोस्ट सेम आहे. आपण जे काही स्टारवाले ड्रग आहे ते डिटेलमध्ये बघणार आहोत आणि बाकीचे जे काही ड्रग्ज आहे त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस हे सेम आहे, सेम लिहायचे आहे सगळ्यांना. ओके, देन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे ह्या ड्रगचं, की हा काय आहे, कॉम्पेटेटिव्ह अँटागोनिस्ट आहे H1 रिसेप्टरला. म्हणजेच काय, H1 रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो आणि हिस्टामाइनला जाऊन बाउंड होऊ देत नाही. मग हिस्टामाइन जर बाउंड होणार नाही तर तो त्याची डिझायरेबल जे काही ॲक्शन होते, जे काही ॲलर्जिक रिॲक्शन होते ती शो करणार नाही. ठीक आहे. आणखीन हा काय करतो, सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये जाऊन ॲक्ट होतो आणि सिडेशन कॉज करतो, ड्रॉझिनेस देतो. सिडेशन म्हणजेच काय, पेशंटला बऱ्याच वेळेस भरपूर झोप येते गोळ्या घेतल्यानंतर, तर अशा प्रकारचे जे काही अनवॉन्टेड रिॲक्शन्स आहे, अनवॉन्टेड ॲक्शन्स आहे, हा ड्रग्स आपल्याला देतो. बेसिकली जे काही फर्स्ट जनरेशनचे ड्रग्स आहे ते काय करतात, सिडेशन कॉज करतात. का करतात, तर ते सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये जाऊन ॲक्ट करतात आणि ते ड्रॉझिनेसवाली फिलिंग पेशंटला देतो आणि त्याच्याचमुळे ही जी काही आपली सेकंड जनरेशन आहे ती डेव्हलप करण्यात आली. सेकंड जनरेशनमधले जे काही ड्रग्स आहे ते कुठल्याही प्रकारचे ड्रॉझिनेस देत नाही. ओके, याचे युजेस काय, तर हा काय करतो, जे काही हिस्टामाइनचे सिम्पटम्स आहे त्याला कंट्रोल करतो. याला आपण जे काही अदर ड्रग्स आहे त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा देतो. फॉर एक्झाम्पल कॉमन कोल्ड किंवा स्नेझिंग, एचिंग, एडिमा याच्यासारखे जे काही हिस्टामाइनचे सिम्पटम्स आहे त्याला रिलीफ करण्यासाठी आपण ह्या ड्रगचा यूज करतो. हा आपला स्टारवाला ड्रग आहे, म्हणजेच आपल्याला याचा सिंथेसिससुद्धा बघायचं आहे. See, this is the synthesis of our drug, that is डायफिनहायड्रामाइन हायड्रोक्लोराईड. स्ट्रक्चर माहिती असलं की आपण सिंथेसिस इझिली लिहू शकतो. हे बघा, याचं जे काही प्रिकर्सर आहे दॅट इज डायफिन मिथेन. हा डायफिन मिथेन काय करतो, ब्रोमिनसोबत रिॲक्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ लाईट. हे जे काही रिॲक्शन आहे याला लाईटची गरज असते. तेव्हा आपला ब्रोमिन हा डायफिनिल मिथेनसोबत रिॲक्ट होतो, तेव्हा काय होतं, डायफिनिल ब्रोमोमिथेन फॉर्म होतो. म्हणजेच काय, इथून एक हायड्रोजन रिमूव्ह होतो आणि इथे जाऊन आपला ब्रोमिन अटॅच होतो. ब्रोमिन अटॅच झाल्यानंतर काय आहे, सिस्टीममधून हायड्रोक्लोरिक ॲसिड हे रिमूव्ह होतो. तर हा जो काही आपला डायफिनिल ब्रोमोमिथेन आहे त्याची फर्दर रिॲक्शन होते ह्या कंपाऊंडसोबत. कुठला कंपाऊंड, दॅट बीटा डायमिथिल अमिनो इथॅनॉल. हा इथॅनॉल काय करतो, हा आपला डायफिनिल ब्रोमोमिथेनसोबत रिॲक्ट होतो आणि रिॲक्ट झाल्यानंतर काय होतं की हा जो HBr आहे याच्यामधला हा बॉन्ड ब्रेक होतो आणि इथे एक नवीन एक बॉन्ड फॉर्म होतो लाईक धिस. आणि आपला जो काही फायनल ड्रग आहे तो सिंथेसाइज होतो, दॅट इज डायफिनिल हायड्रॅझिन. आणि सिस्टीममध्ये ऑलरेडी हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे म्हणून हा काय होतो, याच्यासोबत बाउंड होतो आणि आपला ड्रग सिंथेसाइज्ड होतो, दॅट इज डायफिनहायड्रामाइन हायड्रोक्लोराईड. ठीक आहे. युजेस सगळ्यांनी बघितले आहे की हा काय करतो, जे काही आपल्या बॉडीमध्ये ॲलर्जिक कंडिशन आहे लाईक पेन, रिनिटस, हाय फीवर, कॉमन कोल्ड, रॅशेस, वॉटरी आईज, कफ, रनी नोज, स्नेझिंग अशासारख्या सिम्पटम्सला रिलीफ करतो. आणि हा काय करतो, ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करू शकतो. ब्रेन बॅरियरला क्रॉस केल्यामुळे काय होतं की हा सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये जाऊन ॲक्ट होतो आणि सिडेशन कॉज करतो. सिडेशन कॉज माहिती आहे सगळ्यांना की सिडेशनमध्ये काय होतं की पेशंटला झोप येते. हा ठीक आहे, एखाद्या पेशंटला मुळातच झोप येत नाही आहे तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी याचा यूज होतो, म्हणजेच इन्सोमनियाच्या ट्रीटमेंटसाठी याचा यूज होतो. बट एखादा नॉर्मल पेशंट आहे आणि त्याला झोपीची काहीही गरज नाही, तर अशा वेळेस काय करतो, हा साईड इफेक्ट कॉज करतो आणि अशा वेळेस आपण त्या पेशंटला हे ड्रग्स देऊ शकत नाही. म्हणजेच आपले जे काही फर्स्ट जनरेशनचे ड्रग्स आहे ते आपण देऊ शकत नाही. आणि ह्या ड्रगचा यूज कशासाठी, तर पार्किन्सन्स डिसीजमध्ये सुद्धा याचा
यूज होतो. पार्किन्सन डिझीज सगळ्यांना माहिती आहे की जे काही मस्कॅरेनिक रिसेप्टर्स आहे त्यांच्या डिसफंक्शनमुळे हा डिसीज होतो आणि याच्या ट्रीटमेंटसाठी आपण हा ड्रग यूज करतो. दिस इज अवर फर्स्ट ड्रग ऑफ फर्स्ट जनरेशन ऑफ H1 अँटॅगोनिस्ट. देन सेकंड आहे आपला ट्रायप्रोलिडीन हायड्रोक्लोराईड. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ट्रायप्रोलिडीन हायड्रोक्लोराईड. याच्यामध्ये काय आहे की बेन्झिन रिंग आहे एक आणि एक आपला हेट्रोसायक्लिक रिंग आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजन बाउंड आहे. स्ट्रक्चर तुम्हाला ॲज इट इज आठवण ठेवावं लागणार आहे, याच्यासाठी काहीच ऑप्शन नसतं. हा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेससाठी तुम्ही ऑप्शन घेऊ शकता कारण सगळ्यांचं सेम आहे, बट स्ट्रक्चर तुम्हाला ॲज इट इजच लिहायचं आहे. सी ट्रिप्रोलिडीन हायड्रोक्लोराईड अल्सो अवर स्टारवाला ड्रग असलं तर आपल्याला सिंथेसिस बघायची असते, राईट. तर ह्या ड्रगची सुद्धा आपल्याला सिंथेसिस बघायची आहे. सी मॅनिश रिॲक्शनमुळे हा आपला ड्रग फॉर्म होतो. कुठले कुठले प्रिकर्सर्स आहे तर 4-मिथिल ॲसिटोफिनॉल आणि पायरोलिडीन यांची रिॲक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ मॅनिश रिॲक्शन. आणि काय फॉर्म होतं तर 4-मिथिल 3-पायरोलिडिनो प्रोपिओफिनॉल आणि हे काय करतं फर्दर रिॲक्ट होतो ट्रू ब्रोमोपायरिडीन सोबत. सी दिस इज अवर 2 ब्रोमोपायरिडीन. ही पायरिडीनची रिंग आहे आणि सेकंड पोझिशनला ब्रोमिन जाऊन अटॅच आहे. याची ह्या कंपाऊंडसोबत रिॲक्शन होते आणि एक इंटरमिडिएट कंपाऊंड फॉर्म होते. इंटरमिडिएट कंपाऊंड फॉर्म झाल्यानंतर काय होतं त्याचं डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन म्हणजेच काय सिस्टीममधून वॉटर रिमूव्ह होतं आणि आपला फायनल ड्रग जो आहे तो सिंथेसाइज होतो. दॅट इज ट्रायप्रोलिडीन हा आपला ड्रग सिंथेसाइज होतो. ही एक सिंथेसिस आहे जी मॅनिश रिॲक्शननी ऑकर होते, ठीक आहे. ह्या ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय की हा ड्रग्स काय H1 अँटागोनिस्ट आहे आणि काय करतो H1 रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो आणि जे काही हिस्टामाइन सिम्टम्स क्रिएट करतो, जे काही अनवॉन्टेड सिम्टम्स आहे त्याला स्टॉप करतो. आणि युजेस काय आहे तर युजेस तुम्ही सेम लिहू शकता प्रिव्हियस ड्रगसारखे की ॲलर्जिक कंडिशन्सला ट्रीट करायसाठी हा ड्रगचा आपण यूज होतो. प्लस हा काय करतो ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करतो आणि काय करतो ड्राउझीनेस कॉज करतो किंवा इन्सोमनिया देतो. देन नेक्स्ट ड्रग आहे आपला प्रोमॅथॅझिन हायड्रोक्लोराईड. हा सुद्धा आपला स्टारवाला ड्रग आहे आणि ह्या ड्रगचे सुद्धा आपल्याला सिंथेसिस बघायचे. प्रोमॅथॅझिन हायड्रोक्लोराईडच्या स्ट्रक्चरमध्ये बघा एक सल्फर आहे एक नायट्रोजन आहे, म्हणजे ही आपली हेट्रोसायक्लिक रिंग आहे जी बाउंड आहे 2 बेन्झिन रिंगच्या मध्ये आणि हा जो आपला नायट्रोजन आहे याच्यामध्ये एक आपली साईड चेन बाउंड आहे. नावामध्ये हायड्रोक्लोराईड आहे म्हणून डॉट देऊन आपल्याला हायड्रोक्लोराईड लिहायचं आहे. हा जो ड्रग आहे हा ड्रग आहे साल्ट फॉर्ममध्ये असतो. हा साल्ट आहे आपला प्रोमेथॅझिनचा, दॅट इज प्रोमेथॅझिन हायड्रोक्लोराईड. आणि याची प्रॉपर्टी काय तर हा अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे, सिडेशन कॉज करतो आणि अँटीइमेटिक्स प्रॉपर्टीसुद्धा ह्या ड्रग्सची आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा H1 अँटागोनिस्ट आहे, म्हणजेच काय तर H1 रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो आणि हा काय करतो हिस्टॅमिनिक रिसेप्टर्सला ब्लॉक करतो आणि काय करतो जे काही आपले डोपामाइन सिरोटोनिन आहे याचं रिलीजला स्टॉप करतो. आणि अल्सो याचं नेचर काय आहे की हा अँटीकोलिनर्जिक ड्रग म्हणून ॲक्ट होतो. अँटीकोलिनर्जिक ड्रग प्रिव्हियस सेमिस्टरमध्ये बघितलेले आहे. हा ड्रगसुद्धा आपला अँटीकोलिनर्जिक ड्रग म्हणून ॲक्ट होतो. युजेस काय आहे तर हा सिडेटिव्ह कॉज करतो, म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो आणि काय होतं त्याच्यामुळे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ॲक्ट होतं आणि इन्सोमनियाच्या पेशंटमध्ये याला यूज केलं जातं आहे झोप येण्यासाठी पेशंटला. आणि जे काही ॲलर्जिक कंडिशन आहे लाईक रेनिटस आणि अदर ॲलर्जिक कंडिशन लाईक स्नीझिंग कफिंग एडियमा याच्यासारख्या कंडिशनमध्ये आपण ह्या ड्रग्सचा यूज करतो. सगळे ड्रग्सचे युजेस स्ट्रक्चर तुम्हाला अवेलेबल होणार आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. हा करंट व्हिडिओच्या PDF मी तिथे तुम्हाला अवेलेबल करून देते. जर काही क्युरी असणार तर मला नक्कीच कमेंट करून सांगा, कारण बऱ्याच गॅपनंतर मी परत लेक्चर घेते तर काहीतरी कमी जास्त होऊ शकतं. ओके, ट्राय टू अंडरस्टँड. नेक्स्ट ड्रग आहे आपला डायमिन हायड्रेनेट. डायमिन हायड्रेनेटचं स्ट्रक्चर बघा, इथे 2 केमिकल कंपाऊंड आहे ज्याचे आपल्याला वेगवेगळे स्ट्रक्चर इथे दिसते बघा. पहिला आहे डायफिन हायड्रामाइन आणि सेकंड आहे 8-क्लोरोथिओफायनलिन.
हे 2 केमिकल्स आहे जे एका पर्टिक्युलर प्रपोर्शनमध्ये असतात आणि कंबाईनमध्ये जे काही फॉर्म होतं त्याला आपण डायमिन हायड्रेनेट म्हणतो. जो काही आपला डायफिन हायड्रामाइन आहे याचं कॉन्सन्ट्रेशन जवळजवळ 53 to 55% असतं आणि हा जो 8 क्लोरोथिओफॅलिन आहे याचं 44 to 47% असतं. इथून पुढे जे काही ड्रग्ज आहे प्रत्येक ड्रगचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि यूजेस तुम्ही सेम लिहू शकता का, तर हे आपले फर्स्ट जनरेशनचे ड्रग्ज आहे आणि ऑलमोस्ट सगळ्यांचं यूजेस मेकॅनिझम ऑफ ॲक्शन हे सेम आहे. ठीक आहे. सो ह्या ड्रगचं सुद्धा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा काय करतो, अँटीएमिटिक प्रॉपर्टीज देतो आणि H1 अँटागोनिस्ट म्हणून हा ॲक्ट करतो. यूजेस काय तर नौशियाच्या ट्रीटमेंटसाठी याचा यूज होतो, वॉमिटिंग प्रिव्हेंट करण्यासाठी, मोशन सिकनेससाठी याचा यूज होतो. अल्सो हे हेल्प्स इन द ट्रीटमेंट ऑफ इयर कंजेक्शन म्हणजे कानातली कुठल्याही प्रकारची ॲलर्जिक कंडिशन असली तर अशा प्रकारच्या कंडिशनला आपण हा ड्रग प्रिस्क्राईब करतो. आणखीन काय करतो तर हा वेस्टिब्युलर डिसऑर्डरला रिलीव्ह करतो, म्हणजे व्हर्टिगो किंवा चक्कर जे काही मोशन सिकनेस असेल तर अशा केसेसमध्ये आपण आपला हा ड्रग दॅट इज डायमिन हायड्रेनेट हा प्रिस्क्राईब करतो. तर नेक्स्ट ड्रग आहे आपला डॉक्झिलामाइन सक्सिनेट. डॉक्झिलामाइन सक्सिनेटचं स्ट्रक्चर बघा, इथे परत 2 कंपाऊंड आहे जे आपल्याला एका स्ट्रक्चरमध्ये दिसतात. स्ट्रक्चरसाठी कुठल्याही प्रकारचं ऑप्शन नाही, स्ट्रक्चर तुम्हाला ॲज इट इज लिहायचं आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय की हा H1 अँटागोनिस्ट आहे, बाकी तुम्ही सेम लिहू शकता जे काही आपण प्रिव्हियस ड्रग्समध्ये लिहिलेले आहे ते. आणि याचा यूजेस काय तर ॲलर्जिक सिम्पटम्स दॅट इज हाय फेवर, कॉमन कोल्ड याच्यासारख्या जे काही सिम्पटम्स आहे त्या सिम्पटम्सला ट्रीट करायसाठी आपण ह्या ड्रगचा यूज करतो. जे काही ड्रग्स आहे प्रत्येक ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि यूजेस सेम आहे, त्याच्यामुळं कन्फ्यूज होणार नाही. बट कन्फ्यूज कशामध्ये होणार तर जे काही ड्रगचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, बट स्ट्रक्चरला काही ऑप्शन नसतं. आपल्याला माहिती आहे मेडिसिनल केमिस्ट्री म्हटलं की स्ट्रक्चर आपल्याला आठवणच ठेवायचं असतं, बट काय तुम्ही एकमेकांना रिलेट करू शकता सो दॅट कन्फ्युजन तुमचं कमी होणार. हे बघा, आता आपला हा जो ड्रग आहे डॉक्झिलामाइन सक्सिनेट आणि नेक्स्ट जो ड्रग आहे दॅट इज क्लिमॅसेटिन फ्युमॅरेट, याचं जे काही स्ट्रक्चर बघा नियर अबाउट सेम आहे, एक थोडीशी चेंज आहे. बघा इथे आपला जो काही नेक्स्टवाला जो कंपाऊंड आहे याच्यामध्ये CH आणि हा जो CH आहे तो डबल बॉन्डनी अटॅच आहे. हे बघा दिसत असणार तुम्हाला, इथे डबल बॉन्डनी अटॅच आहे. बट हा जो आपला डॉक्झिलामाइन सक्सिनेट आहे याच्यामध्ये काय तर हा सिंगल बॉन्ड आहे आणि ही जी काही चेन आहे हे बघा ही चेन थोडीफार चेंज आहे, बट तुम्ही रिलेट केलं तर एकमेकांना रिलेट करून तुम्ही भरपूर असे ड्रग इझिली आठवण ठेवू शकता. ठीक आहे, कारण आपल्याला माहिती आहे मेडिसिनल केमिस्ट्री म्हटलं तर स्ट्रक्चरला ऑप्शन नसतं. ठीक आहे. डॉक्झिलामाइन सक्सिनेटचे यूजेस काय तर हा ॲलर्जिक सिम्पटम्सला रिलीव्ह करायसाठी यूज होतो. इन्सोमनियाच्या पेशंटमध्ये आपण याला प्रिस्क्राईब करतो आणि जे काही मॉर्निंग सिकनेस होतं प्रेग्नंट वुमनमध्ये त्याच्यासाठी आपण विटॅमिन B6च्या कॉम्बिनेशनमध्ये हा ड्रग प्रिस्क्राईब करतो. म्हणजेच आपण म्हणू शकतो की प्रेग्नंट वुमनमध्ये हा डॉक्झिलामाइन सक्सिनेट हा ड्रग सेफ आहे, आपण बिनधास्त प्रिस्क्राईब करू शकतो. ठीक आहे. तर नेक्स्ट ड्रग आहे आपला क्लिमॅसेटिन फ्युमॅरेट. क्लिमॅसेटिन फ्युमॅरेटचं स्ट्रक्चर हे थोडंफार सेम आहे डॉक्झिलामाइन सक्सिनेटच्या. कोरिलेट करून जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर इझिली तुम्हाला स्ट्रक्चर आठवण राहील. ठीक आहे. स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चरमध्ये 2 बेन्झिन रिंग आहे आणि ही जी रिंग आहे ती कनेक्ट आहे एका कार्बनने. ठीक आहे. आणि ही जी चेन आहे याच्यामध्ये परत एक 5 मेंबर्ड रिंग आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे आणि प्लस हा एक कंपाऊंड इथे अटॅच आहे. एवढं सगळं तुम्हाला स्ट्रक्चर आठवण ठेवायचं आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सगळ्या ड्रगचं सेम आहे. काय आहे तर हा H1 अँटागोनिस्ट आहे आणि यूजेससुद्धा ऑलमोस्ट ड्रगचे सेम आहे की हा काय करतो ॲलर्जिक सिम्पटम्स जे काही क्रिएट होतं हिस्टामाइनमुळं त्याला ट्रीट करतो आणि याचं नेचर काय आहे तर हा अँटीकोलिनर्जिक ड्रग म्हणून सुद्धा ॲक्ट होतो. ठीक आहे. तर नेक्स्ट ड्रग आहे डायफिनिल पायरॅलिन हायड्रोक्लोराईड. हे बघा हे स्ट्रक्चर आहे आपल्या डायफिनिल पायरॅलिन हायड्रोक्लोराईडचं. याच्यामध्ये बघा 2 बेन्झिन रिंग आहे, परत ही बघा ही चेन सेम आहे, फक्त एक मिथिन नाही आहे इथे एक मिथिन आहे. स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चरमध्ये 2 बेन्झिन रिंग आहे जे एका कार्बननी अटॅच आहे आणि कार्बनला ऑक्सिजन आहे. हा ऑक्सिजन आहे आपला हेट्रोसायक्लिक रिंगसोबत कनेक्ट आहे.
स्ट्रक्चरसाठी ऑप्शन नसतं, ॲज इट इज आपल्याला आठवण ठेवायचं असतं. ओके, देन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे का? हा काय करतो तर H1 अँटागोनिस्ट म्हणून ॲक्ट होतो, दॅट इज H1 रिसेप्टरला जाऊन ब्लॉक करतो. आणि युजेससुद्धा काय तर हा जे काही ॲलर्जिक सिम्टम्स आहे त्याला ट्रीट करतो. देन नेक्स्ट ड्रग आहे आपला ट्रायफेनिलमाइन हायड्रोक्लोराईड. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ट्रायफेनिलमाइन हायड्रोक्लोराईड. स्ट्रक्चरमध्ये वेगवेगळे कंपाऊंड्स आहे, कुठल्या कंपाऊंड कुठं अटॅच आहे हे तुम्हाला ॲज इट इज आठवण ठेवायचं आहे. ठीक आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस सगळ्या ड्रग्सचे सेम आहे की याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, हा H1 अँटागोनिस्ट आहे. आणि युजेस काय तर जे काही रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शनमध्ये ॲलर्जी कंडिशन येते त्या कंडिशनसाठी आपण हा ड्रग प्रिस्क्राईब करतो, लाईक अस्थमा, फिवर, रिनिटस अशा केसमध्ये आपण हा ड्रग प्रिस्क्राईब करतो. मोजके ड्रग आहे ज्यांचे युजेस वेगळे आहे, बाकी ऑलमोस्ट सगळे ड्रगचे युजेस जे आहे ते सेम आहे. प्रॅक्टिस करत जायचं, प्रॅक्टिस केल्यानं काय होणार तुम्हाला ड्रग्स आठवण राहणार आणि कुठल्या कंपाऊंड कुठल्या ड्रगचं स्ट्रक्चर काय इझिली लक्षात राहणार. आणि माझं सजेशन तर हेच राहणार की सिंगल ड्रग आठवण ठेवल्यापेक्षा एकमेकाला को रिलेट करून आठवण ठेवा, सो दॅट तुम्हाला एक ड्रग आठवला तर बाकीचे ड्रग इझिली आठवणार. आता हे बघा, नेक्स्ट जो आपला ड्रग आहे दॅट इज क्लोरसायक्लोझिन हायड्रोक्लोराईड. याचं स्ट्रक्चर बघा, त्याच्यानंतरचे जे काही 2 ड्रग्ज आहेत त्यांचं स्ट्रक्चर बघा, जवळजवळ सेम आहे स्ट्रक्चर, थोडंसं चेंज आहे. आणि काय चेंजेस आहे हे तुम्ही आठवण ठेवलं तर स्ट्रक्चर इझिली आठवण ठेवू शकता. क्लोरसायक्लोझिन हायड्रोक्लोराईडचं स्ट्रक्चर बघा, इथे 2 बेन्झिन रिंग आहे जे अटॅच आहे एका कार्बनला, आणि हे जे काही बेन्झिन रिंग आहे एका बेन्झिन रिंगला क्लोरीन आहे. त्याच्यानंतर हा जो कार्बन आहे हेट्रोसायक्लिक रिंगला अटॅच आहे. ही रिंग बघा तुम्ही 6 मेंबर रिंग आहे ज्याच्यामध्ये 2 नायट्रोजन आहे, आणि हा परत अटॅच झाला आहे एका मिथेनला. आणि नावामध्ये हायड्रोक्लोराईड आहे, तर इथे आपल्याला HCl लिहिणं भाग आहे. नंतरचे जे काही स्ट्रक्चर आहे म्हणजे जो काही ड्रग आहे दॅट इज मेक्लेझिन हायड्रोक्लोराईड. याचं स्ट्रक्चर बघा, ही जी चेन आहे ही सेम आहे, ऑलमोस्ट सेम आहे, फक्त नंतरचा जो काही कार्बन आहे या कार्बनला आणखीन एक आपला रिंग अटॅच आहे. असं जर को रिलेट केलं तर तुम्ही इझिली ड्रग आठवण ठेवू शकता. नेक्स्टचा जो ड्रग आहे दॅट इज बुक्लिझिन हायड्रोक्लोराईड. याचाही ही जी काही चेन आहे ती सेम आहे, फक्त जो आपला CH3 नंतरचा जो काही रिंग आहे ती रिंग ही चेंज आहे. असे चेंज आठवण ठेवले की स्ट्रक्चर इझिली आठवण राहणार. बघा, आता 3 ड्रगचे स्ट्रक्चर इझिली तुम्ही आठवण ठेवू शकता, दॅट इज क्लोरसायक्लोझिन हायड्रोक्लोराईड, मेक्लेझिन हायड्रोक्लोराईड आणि बुक्लिझिन हायड्रोक्लोराईड. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन तिन्ही ड्रगचे सेम आहे की हा काय करतो H1 अँटागोनिस्ट आहे. आणि याचे युजेस काय तर हा काय करतो ऑब्वियसली नौशेला ट्रीट करतो, जे काही ॲलर्जिक कंडिशन आहे त्याला ट्रीट करतो. हा जो आपला बक्लिझिन हायड्रोक्लोराईड आहे याचे युजेस काय तर हा काय करतो अँटीवर्टिगो म्हणून यूज करतो, अँटीइमेटिक्स म्हणून यूज होतो, आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करतो. मोजके ड्रग आहे ज्याचे युजेस वेगळे आहे, तेच तुम्हाला फक्त आठवण ठेवायचे. नेक्स्ट ड्रग आहे आपला क्लोरफेनिरामाइन मॅलिएट. याचं स्ट्रक्चर थोडं चेंज आहे, हे स्ट्रक्चर तुम्हाला ॲज इट इज आठवण ठेवावं लागणार, बाकी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस सेम आहे. देन वी हॅव फिनिडोपामाइन टार्टारेट. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फिनिडोपामाइन टार्टारेट. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस ऑलमोस्ट सेम आहे. देन नेक्स्ट आहे ट्रायमिप्रेझिन टार्टारेट. याचंही स्ट्रक्चर बघा थोडंसं चेंज आहे, बाकी तुम्ही कोरिलेट करू शकता. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस हे सेम आहे. देन नेक्स्ट आहे सायप्रोहेप्टॅडिन हायड्रोक्लोराईड. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सायप्रोहेप्टॅडिन हायड्रोक्लोराईड. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय की हा H1 अँटागोनिस्ट आहे, अँटीकोलिनर्जिक याची प्रॉपर्टी आहे, आणि हा काय करतो अँटी डोपामिनर्जिकसुद्धा आहे आणि अँटी सिरोटोनिक ॲक्टिव्हिटीसुद्धा देतो. म्हणजेच काय तर डोपामिनिकच्या रिलीजला स्टॉप करतो आणि सिरोटोनिनच्या रिलीजला सुद्धा स्टॉप करतो. युजेस काय आहे तर ॲलर्जिक जे काही कंडिशन आहे त्याला ट्रीट करतो आणि अकोथिसियाला ट्रीट करतो. म्हणजेच काय मुवमेंटेड डिसऑर्डर म्हणजे वर्टिको किंवा चक्कर जे काही येतं
त्या डिसऑर्डरला हा ट्रीट करतो. आणि जे काही सायक्लिक ओमिटिंग आहे सिंड्रोम आहे त्या सिंड्रोमलासुद्धा हा ट्रीट करतो. देन लास्ट ड्रग आहे आपला अझाटाडायडिन मॅलिएट. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अझाटाडायडिन मॅलिएट. हे बघा याचं आणि आपला सायप्रोहेप्टॅडिन हायड्रोक्लोराईडचं स्ट्रक्चर रिंग बघा सेम आहे, फक्त चेंजेस काय आहे तर एका सिंगल बॉन्डचा चेंज आहे आणि इथे हा जो काही हा नायट्रोजन आहे ह्या नायट्रोजनचा चेंजेस आहे. बघा इथे डबल बॉन्ड आहे आणि इथं डबल बॉन्ड नाही आहे, एवढंच फक्त फरक आहे, बाकी स्ट्रक्चर सेम आहे. आणि इथं हायड्रोक्लोराईड आणि मेलाइट म्हटलं तर हा आपला कंपाऊंड इथे आपल्याला ॲड करणं नेसेसरी आहे. देन याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन हा काय H1 अँटागोनिस्ट आहे. आणि युजेस काय आहे तर जे काही अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्समुळे जे काही सिम्पटम्स क्रिएट होतात त्याला ट्रीट करायसाठी आपण ह्या ड्रगचा यूज होतो. ड्रग्समध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काही नसतं, फक्त आपल्याला मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आठवण राहणं गरजेचं असतं. कारण एकदा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस माहिती असलं तर त्या कॅटेगरीमधले सगळे ड्रग्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस तुम्ही इझिली लिहू शकता. ठीक आहे. सो आय होप सगळ्यांना क्लिअर झालेलं असणार. जर काही क्युरी असणार तर मला कमेंट करून सांगा. भेटूया लवकरच आपल्या नेक्स्ट लेक्चरसोबत. बाय बाय.